चला विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या तुमच्या या लाडक्या लाईव्ह लेक्चर मध्ये. सगळ्यांना मित्रांनो माझा आवाज येतोय का आणि स्क्रीन क्लिअर आहे का? एकदा पटपट पटपट रिप्लाय करून सांगायचं. बघा मित्रांनो, काल मागच्या वीक मध्ये आपण 5 लेक्चर घेतले होते आणि हे 5ही लेक्चर जर तुम्ही बघितले असतील तर 5ही लेक्चर जे लाईव्ह झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण बरेचसे क्वेश्चन पेपर 1 मध्ये येणारे कव्हर केले. तर मित्रांनो पुन्हा एकदा रिप्लाय देऊन सांगायचंय, सगळ्यांना माझा आवाज येतोय का आणि स्क्रीन क्लिअर आहे का? तुमचा आवाज बघा, माझा आवाज जर तुम्हाला पोहोचतोय आणि तुमचा रिप्लाय आला म्हणजे लगेच आपल्याला आजच्या सेशनला आपल्याला सुरुवात करता येईल. चलो जल्दी फास्ट. बघा, ज्या क्वेश्चन पर्यंत येऊन आपण पोहोचलो 60 क्वेश्चन आपले झालेले आहेत आणि आजचं सेशन त्या अर्थाने महत्वाचं आहे. आजचं सेशन याच्यासाठी महत्वाचं आहे मित्रांनो, कारण आजच्या सेशनमध्ये काही म्हणण्यापेक्षा सगळे क्वेश्चन आपण जे बुद्धिमत्ताचे पेपर 1 मध्ये आलेले ते बरेचसे प्रश्न आपण आज बघणार आहे. आजचं सेशन त्या अंगाने महत्वाचं आहे. आजचं सेशन मित्रांनो त्या अंगाने महत्वाचं आहे. ओके, तर पहिला क्वेश्चन मित्रांनो 61 नंबरचा क्वेश्चन. 60 पीवायक्यू आतापर्यंत पेपर 1 मधले आपण 60 पीवायक्यू त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आजचा पीवायक्यू नंबर आहे आपला 61 आणि या ठिकाणी त्यांनी म्हटलंय शेजारील घंटेवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचित्ती आकाराच्या पेटीच्या एच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर असेल? आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्ष द्या सर्वांनी. मी काय सांगतोय त्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष अगदी व्यवस्थित पद्धतीनं पाहिजे. बघा, मी सगळ्या बॅचेस बद्दल वगैरे ते नंतर बोलतो मित्रांनो. बॅचेस बद्दल मी शेवटी बोलेलच किंवा मध्यंतरी बोलेल, पण सध्या आता लक्ष द्या की हा जो पार्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसतोय ना, हा जो पार्ट तुम्हाला तुमच्या समोर दिसतोय याला म्हणतात मित्रांनो काप असलेला ठोकळा. काप असलेला ठोकळा. आता थोडंसं मित्रांनो याचं बेसिक मला तुम्हाला सगळ्यांना क्लिअर करून देणं गरजेचं आहे. याचं बेसिक याच्यासाठी क्लिअर करून देणं गरजेचं आहे कारण याच्यावर प्रश्न वारंवार येऊ शकतात मित्रांनो. याच्यावर प्रश्न वारंवार येणारच तुम्हाला निश्चितच. तर बघा, याचं बेसिक क्लिअर करताना मी काय करतोय थोडंसं लक्ष द्या. काप असलेला ठोकळा किंवा उक्कल ठोकळा कशाला म्हणतो हे पहिले तुम्ही लक्ष द्यायचं सगळ्यांनी. ओके, हा ओके. ज्यांचं 181 नंबरच आहे ना, होऊन जाईल काळजी करू नका. मला काय करा, ज्यांचं 181 नंबरचं मी ज्यांना सांगितलं होतं त्यांनी मला उद्या जे आहे उद्या मला 11 वाजता कॉल करा. 11 वाजता मी तुमचं करून देतो. 11 वाजता मात्र. ठीक आहे, इथं लक्ष द्या. आता याला म्हणतो मित्रांनो, हा जो ठोकळ्याचा प्रकार आहे, हा ठोकळ्याचा जो प्रकार आहे याला म्हणतो आपण बंदिस्त ठोकळा. हा जो ठोकळ्याचा प्रकार आहे याला काय म्हणतो मित्रांनो आपण? बंदिस्त ठोकळा. सगळ्यांनी व्यवस्थित नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय. या ठोकळ्याला एकूण पृष्ठभाग किती असं जर मी तुम्हाला विचारलं, या ठोकळ्याला पोरांनो पृष्ठभाग किती सांगणार आहे, तर या ठोकळ्याला पृष्ठभाग किती असतात मित्रांनो? 6. कधीही ठोकळ्याची जी आकृती आहे जेव्हा ती तुमच्या समोर असेल तर 3 पृष्ठभाग त्याचे दिसणार. बघा, हा एक पृष्ठभाग, हा एक पृष्ठभाग आणि हा एक पृष्ठभाग तुम्हाला दिसतोय. पण 3 पृष्ठभाग याचे कायम लपलेले असणार मित्रांनो. किती पृष्ठभाग लपलेले असणार याचे? 3 पृष्ठभाग याचे कायम लपलेले असणार, हेही तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा बघा, याच्या विरुद्ध हा पृष्ठभाग इकडून लपलेला आहे मागून, याच्या विरुद्ध इकडून लपलाय पृष्ठभाग आणि याच्या विरुद्ध खालून पृष्ठभाग लपलाय. असे टोटल पृष्ठभाग त्या ठिकाणी किती आहेत? 6 पृष्ठभाग ठोकळ्याला असतात. ठोकळ्याला एकूण पृष्ठभाग किती असतात मित्रांनो? 6 असतात. मान्य आहे सगळ्यांना? आता हा ठोकळा कॉर्नरला कट केला. लक्षात घ्या, हे जे कॉर्नर दिसत आहेत ना, या कॉर्नरला हा ठोकळा कट केला. कट केल्याच्या नंतर त्याला उघडल्याच्या नंतर तो कसा दिसू शकतो याचे रिप्रेझेंटेशन अशा प्रकारचे असतात. बघा, हा ठोकळा बघा, हाच ठोकळा उघडल्याच्या नंतर कसा दिसू शकतो त्याचे रिप्रेझेंटेशन, एक हे रिप्रेझेंटेशन आहे, एक हे रिप्रेझेंटेशन आहे. हे रिप्रेझेंटेशन तुमच्या समोर आहेत, लक्षात ठेवा. अशा प्रकारचे रिप्रेझेंटेशन तुमच्या समोर असतील. मग तुम्ही म्हणसाल सर अशा प्रकारचे रिप्रेझेंटेशन आले तर आम्ही नेमकं कसं ओळखायचं की कशाच्या विरुद्ध काय? कारण इथं तेच विचारलं त्यांनी, कशाच्या विरुद्ध काय. मग कसं ओळखायचं लक्षात घ्या. मी पहिले बेसिक समजून सांगतोय. बघा, आता ह्या बंद ठोकळ्याला कापला. ओके, चौरसाकृती घनाकृती पुठ्ठा आहे, पुठ्ठ्याला कॉर्नरला कट केलं. कट केल्यानंतर तो कसा दिसेल याचे रिप्रेझेंटेशन मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करतोय. ओके, तर बघा याचे 10 प्रकार आहेत मित्रांनो. किती प्रकार आहेत? 10 प्रकार. सगळे प्रकार एकदम व्यवस्थित शिकून घ्या. किती प्रकार आहेत पोरांनो? 10 प्रकार आहेत.
10 प्रकारापैकी जो पहिला प्रकार तुमच्या समोर आहे, 10 प्रकारापैकी पहिला प्रकार असा आहे, सगळ्यात बेसिक प्रकार. ओके, सगळ्यात बेसिक प्रकार हा आहे तुमच्यासमोर, ज्याला आपण इथं जर समजा ABCD असं लिहिलं आणि इथं मी E आणि F असं लिहिलं. बघा, नीट लक्ष द्या. पहिले 2 PYQ समजून सांगण्यासाठी, टीईटीला आलेले पहिले 2 PYQ समजून सांगण्यासाठी, जे की ह्या काप असलेल्या ठोकळ्यावर आधारित आहे, हे 10 प्रकार व्यवस्थित शिकून घ्या मित्रांनो. कारण या 10 प्रकारातला कुठलाही काप असलेला ठोकळा तुमच्या समोर जर आला तर तुम्हाला ओळखता येईल. निश्चित तुमचा 1 मार्क पेपर 1 वाल्यांचा मी आज पक्का करून देणार या माध्यमातून. लक्षात घ्या मित्रांनो, अशी डायग्राम आली की अल्टरनेट एकमेकांच्या अपोजिट असतात, एका आड एक एकमेकांच्या विरुद्ध. मग इथं बघा मित्रांनो, एच्या विरुद्ध काय असतं रे? सी. एच्या विरुद्ध काय? सी. बीच्या विरुद्ध आहे पोरांनो डी. लक्षात घ्या, एच्या विरुद्ध सी आहे, बीच्या विरुद्ध डी आहे आणि ईच्या विरुद्ध एफ आहे. अल्टरनेट एकमेकांच्या अपोजिट सांगितलं मी तुम्हाला. एका आड एक एकमेकांच्या विरुद्ध, अल्टरनेट एकमेकांच्या अपोजिट. एच्या अपोजिट सी, बीच्या अपोजिट डी, ईच्या अपोजिट एफ. अपोजिट म्हणजे विरुद्ध. ओके मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा जो मधला पोल आहे, पोलच्या अलीकडचे आणि पोलच्या पलीकडचे हे कायम एकमेकांच्या विरुद्ध असणार. पोलच्या अलीकडचे पलीकडचे हे कायम एकमेकांच्या विरुद्ध असणार. हा झाला मित्रांनो तुमचा पहिला प्रकार. पहिले 4 प्रकार मित्रांनो जवळ जवळ सारखे. बघा, पहिले जे 4 प्रकार आहेत ना, जवळ 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 सारखे आहेत पोरांनो. आणि याच्यामध्ये अक्षर पण येऊ शकतात, याच्यामध्ये चिन्ह पण येऊ शकतात, याच्यामध्ये अंक पण येऊ शकतात, याच्यामध्ये अगदी काहीही त्या ठिकाणी येऊ शकतात. चला, कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी, या डायग्राम मध्ये कशाच्या विरुद्ध काय असेल. मला कमेंटमध्ये सगळ्यांकडनं आन्सर पाहिजे की या डायग्राम मध्ये कशाच्या विरुद्ध काय असेल. बघा, पेपर 1 मधले जर आपल्याला डाईस वरचा पार्ट कव्हर करायचा, पेपर 1च्या PYQचा डाईसचा पार्ट कव्हर करायचा आहे, तर 1 मार्क तुमचा टीईटी मधला आज मी पक्का करून देणार. 1 मार्क पक्का. बघा मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं, 1च्या विरुद्ध काय असणार? 3. अल्टरनेट मी तुम्हाला काय सांगितलं, एका आड एक एकमेकांच्या विरुद्ध. 1च्या विरुद्ध 3 असणार, 2च्या विरुद्ध काय असणार पोरांनो? 5. 2च्या विरुद्ध काय असणार? 5. आणि 4च्या विरुद्ध काय असणार पोरांनो? 6. क्लिअर? उभा जो पोल आहे, तर इकडचा एकमेकांच्या विरुद्ध. याच डायग्रामला असं आडवं जरी केलं तर काय फरक पडणार? हीच डायग्राम मित्रांनो, बघा, हीच डायग्राम अशी आडवी केली तर काय फरक पडणार मला सांगा तुम्ही. काय फरक पडणार? काहीही फरक पडत नाही. ही डायग्राम आडवी केली यांनी काय फरक पडतो आपल्याला? 1 2 3 4, ओके, 5 6 अशी लिहिली. इथं 1च्या बघा, इथं मी अंक फक्त वेगवेगळे लिहिलेत, अंक वेगवेगळे लिहिलेत, पण काही फरक पडत नाही. एका आड एक एकमेकांच्या विरुद्ध. 1च्या विरुद्ध काय? 3. 2च्या विरुद्ध काय मित्रांनो? 4. आणि हा जो मधला पोल आहे त्याच्या पलीकडचा, त्याच्या अलीकडचा एकमेकांच्या विरुद्ध. काही फरक पडतो का मित्रांनो? हीच डायग्राम अशी काढली, काय फरक पडतोय? काहीच नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, एका आड एक एकमेकांच्या विरुद्ध असणार आणि मधला जो पोल आहे त्याच्या पलीकडचा, त्याच्या अलीकडचा एकमेकांच्या विरुद्ध असणार. ठीक आहे, चला, 2 डायग्राम झाल्यात. तिसऱ्या डायग्राम कडे येतो मी. डायग्राम नंबर 3. डायग्राम नंबर 3 मी तुम्हाला पहिले सांगितलं, पहिल्या 4 डायग्राम जवळपास सारख्या आहेत मित्रांनो. पहिल्या 4 डायग्राम मध्ये जवळपास सिमिलॅरिटी आहे. याच्यामध्ये सांगा मित्रांनो कशाच्या विरुद्ध काय. याच्यामध्ये सांगा कशाच्या विरुद्ध काय. मला पटपट पटपट कमेंटमध्ये सगळ्यांकडनं आन्सर पाहिजे. या डायग्राम मध्ये कशाच्या विरुद्ध काय आहे. बघा, PYQ शिकताना फक्त त्या PYQचा आन्सर महत्वाचा नाहीये, लक्षात घ्या सर्वांनी. ज्यावेळेस तुम्ही PYQ सेशन घेताना, PYQ सेशन विद्यार्थ्यांसमोर जेव्हा येतं किंवा शिक्षक जेव्हा PYQ सेशन घेत असतो, तर मी फक्त तुम्हाला या PYQचं उत्तर सांगून मोकळं होणार असं नाही. त्या PYQच्या मागं दडलेलं बेसिकही महत्वाचं आहे पोरांनो. जर ते बेसिक कळालं तर ह्या टाईपचे कुठलेही PYQ तुम्ही सोडवणार. चला, नंबर 3, ते PYQचं बेसिक कळणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी मित्रांनो अल्टरनेट एकमेकांच्या विरुद्ध. बीच्या विरुद्ध 1, बीच्या विरुद्ध असतं मित्रांनो 1, सीच्या विरुद्ध 2, सीच्या विरुद्ध काय असतं पोरांनो? 2 आणि एच्या विरुद्ध काय? 3. बघा, अल्टरनेट एकमेकांच्या विरुद्ध, एका आड एक एकमेकांच्या विरुद्ध. बीच्या विरुद्ध 1, सीच्या विरुद्ध 2 आणि हा जो पार्ट आहे मधला जो पोल आहे त्याच्या अलीकडचा आणि त्याच्या पलीकडचा एकमेकांच्या विरुद्ध. म्हणजे इथं एच्या विरुद्ध काय असणार तुमचं? 3 असणार. ओके, चला, फोर्थ डायग्राम या ठिकाणी तुमच्या समोर आहे मित्रांनो. चौथी डायग्राम तुमच्या समोर घेऊन येतोय. ओके, मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, फर्स्ट 4 डायग्राम जे आहेत पोरांनो, फर्स्ट 4 डायग्राम नियर अबाउट सेम आहेत. त्याच्यामुळे इथं काही जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही.
आणि अगदी आरामात तुम्ही आन्सर करणार या क्वेश्चन्सला, अगदी आरामात या क्वेश्चन्सला आन्सर करणार. आतापर्यंत लक्षात घ्या, आतापर्यंत टीईटी पेपर 1 मध्ये या 4 डायग्राम पैकीच एखादी डायग्राम आलेली, पण पुढच्या 6 डायग्राम पण महत्वाच्या, पुढच्या 6 डायग्राम पैकी एखादी आली तर आपलं आन्सर जायला नको, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. पुढच्या 6 डायग्राम पैकी एखादी आली ना तर आपलं आन्सर जायला नको, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. या ठिकाणी मित्रांनो क्यूच्या विरुद्ध जर मी तुम्हाला विचारलं तर क्यूच्या विरुद्ध काय असेल? एक्स. अल्टरनेट एकमेकांच्या विरुद्ध. आरच्या विरुद्ध विचारलं मित्रांनो, आरच्या विरुद्ध काय येणार आहे या ठिकाणी? वाय. आणि पीच्या विरुद्ध विचारलं पूर्ण, तर पीच्या विरुद्ध काय येणार? झेड. सगळं अगदी क्लिअर आहे तुमच्या डोळ्यासमोर. ओके, पीच्या विरुद्ध जर विचारलं तर पीच्या विरुद्ध काय असणार मित्रांनो? झेड असणार. क्लिअर आहे सगळ्यांना? मला सांगा, पहिल्या 4 डायग्राम सगळ्यांना क्लिअर आहे? याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. पहिल्या 4 डायग्राम जर तुम्हाला क्लिअर असतील तर सगळ्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट 6 डायग्राम कडे तुम्हाला घेऊन जातो. पहिल्या 4 डायग्राम क्लिअर असतील तर पहिल्या 4ही डायग्रामचा स्क्रीनशॉट मित्रांनो सगळ्यांनी काढून घ्यायचा. पहिल्या 4ही डायग्राम तुमच्या समोर आहेत. स्क्रीनशॉट प्रत्येकाने काढून घ्यायचा पहिल्या 4ही डायग्रामचा. चला लवकर लवकर, फास्ट, पटकन, लवकर मित्रांनो, पट 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 हा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि लक्षात घ्या, आता कंटिन्युअसली आपण शुक्रवारपर्यंत किंवा शनिवारपर्यंत लाईव्ह असणार आहे. आज मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, पुढचे अजून 4 दिवस ओके लाईव्ह असणार. फक्त रविवारी लाईव्ह लेक्चर नसणार, हे लक्षात ठेवा. शनिवारपर्यंत आपण कंटिन्युअसली लाईव्ह आहे. आता रोज रात्री 10 ते 11 कंटिन्युअसली लाईव्ह. रविवारी लाईव्ह लेक्चर नसणार, पुन्हा आपण लाईव्ह असणार. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट डायग्राम, डायग्राम क्रमांक 5 डायग्राम क्रमांक 5, डायग्राम नंबर 5. वन टू थ्री एक्स वाय झेड. आता सांगा बरं मित्रांनो, या टाईपच्या डायग्राम मध्ये कशाच्या विरुद्ध काय आहे? या टाईपच्या डायग्राम मध्ये कशाच्या विरुद्ध काय सांगण्याचा प्रयत्न करा. फक्त एक कॉन्सेप्ट डोक्यामध्ये ठेवा, अल्टरनेट एकमेकांच्या विरुद्ध आहे, एका आड एक एकमेकांच्या विरुद्ध आहे. एवढं जर तुम्ही डोक्यात ठेवलं तर विषय संपला. बघा मित्रांनो, इथं एकच्या विरुद्ध काय? 3. एक्सच्या विरुद्ध काय? झेड. बघा, एकच्या विरुद्ध मित्रांनो 3 आहे. एक्सच्या विरुद्ध पोरांनो काय रे? झेड. आणि इथं 2च्या विरुद्ध काय मित्रांनो? वाय. 2च्या अपोजिट वाय. काही लोक सर हे झेड आहे का? हे झेड. ये झेड आहे भाई, हे झेड आहे. बघा, 1च्या विरुद्ध 3 आहे, एक्सच्या विरुद्ध झेड आहे, आणि 2च्या विरुद्ध वाय. हे बिचारे 2 आहेत आपले, हे बिचारे आहेत 2. क्लिअर मित्रांनो? चला 5वी डायग्राम सगळ्यांना क्लिअर आहे? 5वी डायग्राम क्लिअर असेल तर भाई 6व्या डायग्राम कडे जाऊयात. 6ठी डायग्राम. बघा मित्रांनो, या ठिकाणी कशाच्या विरुद्ध काय हे जरा सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सगळ्यांनी करायचा आहे. कशाच्या विरुद्ध काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सगळ्यांनी करायचा आहे. बघूयात किती लोक या क्वेश्चनचा आन्सर सांगताय. चला लवकर लवकर, फास्ट. कितने लोग इस क्वेश्चन का आंसर बोल सकते हैं? झाले का? इथं बघा मित्रांनो, 3च्या विरुद्ध काय रे? 5. 3च्या विरुद्ध काय मित्रांनो? 5. 3च्या अपोजिट 5 आहे. आता 2च्या ऑपोजिट काय? आता एक लक्षात ठेवा, इथं झेड पॅटर्न लक्षात ठेवायचं सगळ्यांनी. काय लक्षात ठेवायचं? झेड पॅटर्न. झेड पॅटर्न कसा? बघा जरा लक्षात घ्या, मी सांगतो झेड पॅटर्न कसा. झेड पॅटर्न कसा लक्षात ठेवायचा? बघा मित्रांनो, झेड पॅटर्न
इथं सुरू झाला, इथं एंड झाला, बरोबर. झी पॅटर्न तर 1च्या विरुद्ध काय 4, 1च्या विरुद्ध 4. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक झी पॅटर्न बघू आपण या ठिकाणी, और एक झी पॅटर्न देखेंगे. इथं बघा 2 पासून सुरू होतो 6ला एंड होतो, 2 पासून सुरू होतो 6ला एंड होतो, 2च्या विरुद्ध 6. तर लक्षात ठेवा झी पॅटर्न तुम्ही असा वापरला काय, झी पॅटर्न तुम्ही उभा वापरला काय, झी पॅटर्न तुम्ही कसा वापरा, कुठल्याही वेने वापरा, जिथं त्याचे 2 टोकं इथं सुरू होऊन इथं संपला म्हणजे हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध, इथं सुरू होऊन इथं संपला हे दोघं एकमेकांच्या विरुद्ध. आलं लक्षात सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलं का? ठीक आहे, 6 डायग्राम लक्षात आल्या सर्वांना, 6 डायग्राम लक्षात आल्या. 7व्या डायग्राम कडे जाऊयात. आवाज, हॅलो हॅलो, येतोय? हा, 6 डायग्राम सगळ्यांना लक्षात आल्या, 6 डायग्राम सगळ्यांना लक्षात आल्या. 7व्या डायग्राम कडे जातोय मित्रांनो. 7th डायग्राम, डायग्राम नंबर 7 द्या जरा लक्ष सगळ्यांनी डायग्राम 7 कडे. झी पॅटर्न लक्षात ठेवा सगळ्यांनी, झी पॅटर्न सगळ्यांनी लक्षात ठेवा. पुन्हा इथं 1 2 3 4 5 6 दिलेत. आता इथं अल्टरनेट नाहीये, झी पॅटर्न लक्षात ठेवायचं सर्वांनी. मला सांगा 1 ला सुरू झालं 4 ला संपलं, 1 ला सुरू झालं 4 ला संपलं, 1च्या अपोजिट काय मित्रांनो 4 आहे. त्याच्यानंतर पुढचा झी पॅटर्न आपण 2 ला सुरू केला 5 ला संपला, 2 ला सुरू केला 5 ला संपला, 2च्या विरुद्ध काय मित्रांनो 5. आता 4 लोक जे एकमेकांच्या विरुद्ध आहेत ते जर समजलं असेल तर उरलेले दोघं 3 आणि 6 हे ऑटोमॅटिक एकमेकांच्या विरुद्ध आहेत का नाही मित्रांनो? 3 आणि 6 हे ऑटोमॅटिक काय एकमेकांच्या विरुद्ध. समजलं का सगळ्यांना? सगळ्यांना समजलं का? डायग्राम कशा पद्धतीची आली त्याला कसं जज करायचं हे सगळ्यांना समजलं का? पटपट पटपट रिप्लाय द्या पूर्ण एकदा फास्ट. डायग्राम कशी आली त्याला कसं जज करायचं हे सगळ्यांना समजलं. डायग्राम, आणि एक लक्षात घ्या, मी तुम्हाला वारंवार सांगतोय की टीईटी पेपर 1 ला फक्त सुरुवातीच्या 4 डायग्राम वरच आतापर्यंत क्वेश्चन विचारले. सुरुवातीच्या 4 डायग्राम वरच आतापर्यंत टीईटी पेपर 1 ला क्वेश्चन विचारल्या गेलेले आहेत. टीईटी पेपर 1 ला याच्यावर आतापर्यंत क्वेश्चन आलेले नाहीत. पण मित्रांनो याच्यावर जर क्वेश्चन आले तर निश्चित आपले विद्यार्थी 100% त्या ठिकाणी त्याचा आन्सर काढणार. सगळ्या डायग्राम आपल्या समोर क्लिअर पाहिजे. काही काय नाही एक्झाम मध्ये काही काय नाही आपल्या समोर क्लिअर पाहिजे. 8वी डायग्राम, डायग्राम नंबर 8. चला बघूयात मित्रांनो किती लोक सांगताय कशाच्या विरुद्ध काय, कशाच्या विरुद्ध काय किती लोक सांगताय मला बघायचंय सगळ्यांचं. कशाच्या विरुद्ध काय आहे हे किती लोक सांगतायत मला बघायचं. चला पटपट पटपट आन्सर देण्याचा प्रयत्न करा. चला रे पोरांनो सांगा पट 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 पट. आता एक लक्षात घ्या, इथं एच्या विरुद्ध काय येणार मित्रांनो? सी. अल्टरनेट एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध काय पोरांनो? डी. बीच्या विरुद्ध काय रे? डी. एच्या विरुद्ध सी आहे, बीच्या विरुद्ध काय? डी. पार्ट क्लिअर झाला. आता लक्षात घ्या मित्रांनो ठोकळ्याला सरफेस 6 असतात. ठोकळ्याला एकूण किती बाजू असतात? 6च बाजू असतात, 6 पृष्ठभाग असतात. त्याच्यापैकी 4 संपले ना. मग लक्षात घ्या होतं काय, आता इकडचे दोघं जे आहेत ते एकत्र येतात, इकडचे दोघे एकत्र येतात 1 आणि 2.
आणि ते विरुद्ध असतात इकडच्या दोघांच्या. इकडचे दोघे एकत्र येतात 3 आणि 4. लक्षात घ्या कशाच्या विरुद्ध काय, लक्षात आलं का सगळ्यांना? बघा एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध डी. इकडचे दोघे एकत्र येतील, 1 आणि 2 एकत्र येतील, त्या इकडच्या दोघांच्या विरुद्ध असतील. डन? क्लिअर सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर का? काय झालं या डायग्राम मध्ये, काय झालं? क्लिअर आहे का? एकदा रिप्लाय देऊन टाका. या डायग्राम मध्ये एक्झॅक्टली काय झालं हे सर्वांना क्लिअर आहे का? फास्ट पटपट पटपट सगळ्यांचा रिप्लाय आला पाहिजे की या डायग्राम मध्ये एक्झॅक्टली झालंय काय हे सगळ्यांना क्लिअर आहे. बघा मित्रांनो, क्लिअर असेल तर आपण जाऊयात 9व्या डायग्राम कडे. 9 आणि 10 अतिशय महत्वाच्या डायग्राम आहेत. याचा स्क्रीनशॉट घेतला सगळ्यांनी? याचा स्क्रीनशॉट घेतलाय का? 9 आणि 10 अतिशय इम्पॉर्टंट डायग्राम आहे. डायग्राम नंबर 9. जर मित्रांनो ही एक्झाम मध्ये आली ना, ही एक्झाम मध्ये आली की आपला कार्यक्रम फायनल करायचा आपला. ओके, एक मिनिट, मागची डायग्राम सांगायची की एकदा ही एकदा सांगून देतो मी एकदा पुन्हा एकदा. ही डायग्राम पुन्हा एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्यांना काढायचं आहे, ज्या लोकांना याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. ही डायग्राम पुन्हा एकदा सांगतो. ही डायग्राम पुन्हा एकदा सांगतो. ही डायग्राम महत्वाची आहे. बघा या ठिकाणी एच्या विरुद्ध काय मित्रांनो? सी. बीच्या विरुद्ध काय? डी. एच्या विरुद्ध सी आहे, बीच्या विरुद्ध काय? डी. दोन गोष्टी क्लिअर. एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध डी. दोन गोष्टी क्लिअर. आता लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिले पण बोललो होतो, हा जो मधला पोल आहे त्याच्या अलीकडचे आणि त्याच्या पलीकडचे एकमेकांच्या विरुद्ध असतात. म्हणजे हे 1 आणि 2 एकत्र येतात, 1 आणि 2 एकत्र येतात आणि ते विरुद्ध असतात. या दोघांच्या एकत्रीकरणाच्या, 3 आणि 4च्या एकत्रीकरणाचे काय असणार? ते विरुद्ध असणार. मान्य आहे का सगळ्यांना? तू म्हणसाल सर यस, मग हे ते आहे. आता बघा पुढे या जरा. इथं जर तुम्ही बघितलं मित्रांनो, 1च्या विरुद्ध काय पोरांनो? 3. 1च्या विरुद्ध काय? 3. 2च्या विरुद्ध काय पोरांनो? 4. 1च्या विरुद्ध 3 आहे, 2च्या विरुद्ध 4 आहे. आणि हे जे स्टार दिसतंय ना तुम्हाला, या स्टारच्या विरुद्ध आता लक्षात घ्या मित्रांनो, बाहेरचे हे चौघ जे आहेत ना ते एकत्र येतात. बघा तू म्हणसाल सर याचा एक बॉक्स बनवा तुम्ही. कसा? हा जो स्टार आहे तो खाली बसलेला आहे. खाली बसलाय म्हणजे हा टेबलवर टेकलेला आहे. हा स्टार जो आहे तो टेबलवर टेकलाय. हे दोघं असे उभे राहिले, दिसतंय सगळं? 1 आणि 3 असे उभे राहिले, 2 आणि 4 असे उभे राहिले. डन. आणि वरतून हे चारही, हे जे छोटे छोटे चौकोन आहे ते एकत्र आले आणि त्यांची मिळून अशी एक बाजू बनली. फक्त एक लक्षात ठेवा, सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं हे जे क्लॉकवाईज आहेत ना, इथं हे जे क्लॉकवाईज आहेत ते इथं घेताना अँटी क्लॉकवाईज घ्यायचे. हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. जे याच्यामध्ये क्लॉकवाईज आहे ते इथं घेताना अँटी क्लॉकवाईज. मग मी प्लस जर समजा इथे लिहिला तर प्लस नंतर क्लॉकवाईज मायनस आहे, तर प्लस नंतर अँटी क्लॉकवाईज मायनस मांडा. मायनस नंतर क्लॉकवाईज क्रॉस आहे, तर मायनस नंतर क्रॉस आणि क्रॉस नंतर भागाकार, तो या ठिकाणी येईल. तर जे याच्यामध्ये क्लॉकवाईज ते इथं मांडताना अँटी क्लॉकवाईज. क्लिअर? आलं लक्षात सगळ्यांना? जे याच्यामध्ये क्लॉकवाईज आहे ते इथं येताना काय येणार मित्रांनो? अँटी क्लॉकवाईज येणार. एवढं मात्र डोक्यामध्ये पक्क करून ठेवा. या गोष्टी जर डोक्यामध्ये पक्क्या करून टाकल्या आणि हा क्वेश्चन जर तुमच्या येणाऱ्या आत्ताच्या टीईटी परीक्षेमध्ये आला, हा जर क्वेश्चन टीईटी परीक्षेमध्ये आला तर निश्चित तुम्हाला मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे मित्रांनो, चलायचं पुढं. चला 10वी डायग्राम आणि फायनल डायग्राम. 10वी आणि फायनल डायग्राम, मग आपण जाऊ टीईटी मध्ये विचारलेल्या याच्यावर आधारित प्रश्नाकडे. ओके, 10th डायग्राम फायनल. मला असं वाटतं की ह्या 10 डायग्राम सगळ्यांना समजल्या असतील, उमजल्या असतील. काही अडचणच नाही या डायग्राम मध्ये. न समजण्यासारखं असं काहीच नाहीये. सिंपल आहे. बरोबर आहे का मित्रांनो? न समजण्यासारखं काही आहे का याच्यामध्ये? एकदम सिंपल आहे. ओके, बघा इथं मी लिहिलं समजा @ इथं लिहिलं ABCD आणि इथं लिहिलं 1 2 3. तर हे डी इथं घ्यायला पाहिजे. 1 2 3 and 4. मित्रांनो या ठिकाणी मला सांगा कशाच्या विरुद्ध काय? ओके, सांगा लवकर. कशाच्या विरुद्ध काय? एच्या विरुद्ध काय मित्रांनो? सी. एच्या विरुद्ध सी. एच्या विरुद्ध काय? सी. बीच्या विरुद्ध काय मित्रांनो? डी. बघा एच्या विरुद्ध सी, बीच्या विरुद्ध डी. आणि हा जो @ आहे, च्या विरुद्ध बाहेरचे ट्रायंगल सगळे एकत्र येतील. फक्त लक्षात ठेवायचं, हे जे क्लॉकवाईज एकत्र आहेत ना इथं,
ते येताना अँटी क्लॉकवाईज एकत्र येतील. म्हणजे 1च्या नंतर क्लॉकवाईज 2 आहे, तर मांडताना अँटी क्लॉकवाईज मांडा 2 इथं. 2 नंतर क्लॉकवाईज 3 आहे, तर अँटी क्लॉकवाईज 3 मांडायचा. 3 नंतर क्लॉकवाईज 4 आहे, तर अँटी क्लॉकवाईज 4 मांडायचा. तर कुठलाही अंक कुठेही मांडला तर जे याच्यामध्ये क्लॉकवाईज आहेत ते मांडताना अँटी क्लॉकवाईज आले पाहिजे. मला एकच रिप्लाय द्या मित्रांनो, 10च्या 10 प्रकार सगळ्यांना समजले का? मला पटकन तुमच्याकडनं रिप्लाय पाहिजे. 10च्या 10 प्रकार सगळ्यांना समजले का? एवढा एक रिप्लाय देऊन टाका. म्हणजे आपण समोर जाऊयात आपल्या लेक्चरमध्ये. चला लवकर लवकर फास्ट. काहीच नाही. याच्यात जे क्लॉकवाईज आहे ना, समजा याच्यात क्लॉकवाईज, तर ही बघा एक लक्षात घ्या, याचा आपण बॉक्स पॅक पॅक साईड बनली. समजा मी प्लस इथं लिहिलं, प्लस नंतर क्लॉकवाईज मायनस आहे, तर इथं प्लस नंतर अँटी क्लॉकवाईज मायनस लिहायचं. मायनस नंतर क्लॉकवाईज मल्टिप्लिकेशन, तर मायनस नंतर अँटी क्लॉकवाईज मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन नंतर क्लॉकवाईज डिव्हिजन, तर हे अँटी क्लॉकवाईज या ठिकाणी काय आलं पाहिजे? डिव्हिजन. म्हणजे जे याच्यामध्ये क्लॉकवाईज आहे ते बंद करताना अँटी क्लॉकवाईज पद्धतीने बंद करायचं. आलं लक्षात? आलं सगळ्यांना लक्षात? पटपट पटपट रिप्लाय द्या. आणि जर हे समजलं असेल तर आपण याच्यावर आधारित टीईटी मध्ये विचारलेल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. स्क्रीनशॉट घेतला याचा सगळ्यांनी? सर्व विद्यार्थी मित्रांनी याचा स्क्रीनशॉट घेतलाय का पोरांनो? तर याचा स्क्रीनशॉट घेतला असेल तर जाऊयात आपण पुढे पोरांनो. रेडी आहात सर्वजण? स्क्रीनशॉट घेतला याचा? ओके चला. हा क्वेश्चन होता टीईटी एक्झाम मध्ये. शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाचिती आकाराच्या पेटीच्या ए च्या विरुद्ध पृष्ठावर काय? मित्रांनो ए च्या विरुद्ध स्पष्ट स्पष्ट आहे सी. किती वेळ लागला आन्सर द्यायला? 5 सेकंद. आन्सर द्यायला वेळ किती लागला? 5 सेकंद. का 5 सेकंद लागले? याचं कारण असं मित्रांनो, कॉन्सेप्ट डोक्यामध्ये क्लिअर आहे. कॉन्सेप्ट डोक्यामध्ये क्लिअर आहे. कॉन्सेप्ट जर डोक्यामध्ये क्लिअर आहे ना, काही अडचणच नाही. इथंच जर विचारलं असतं मित्रांनो बीच्या विरुद्ध काय, तुमचं उत्तर डी असतं. इथं विचारलं असतं ईच्या विरुद्ध काय, तुमचं उत्तर काय असतं? एफ. सगळं तुमच्या डोळ्यासमोर क्लिअर आहे, मग काही घाबरण्याचं कारणच नाही. बरोबर आहे का नाही? काहीही उद्या एक्झाम मध्ये, एक्झाम मध्ये काहीही उद्या, अगदी आरामात तुम्ही सर्वजण आन्सर सांगणार. ठीक, चला सांगा बरं मग पुढच्या प्रश्नाचा आन्सर. आणि सगळेच सांगा. जरी यांनी डीच्या विरुद्ध विचारलं ना, जरी यांनी डीच्या विरुद्ध विचारलं तरी ह्या प्रश्नामध्ये कशाच्या विरुद्ध काय हे सगळेच तुम्ही सांगणार. कशाच्या अपोजिट काय हे सगळेच्या सगळे सांगायचे. जरी त्यांनी डीच्या विरुद्ध विचारलंय तरी सुद्धा कशाच्या अपोजिट काय आहे सर्वचा सर्व सांगण्याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो स्पष्टपणे दिसते मला एच्या विरुद्ध काय रे? सी. अल्टरनेट एकमेकांच्या विरुद्ध. एच्या विरुद्ध सी. बीच्या विरुद्ध काय पोरांनो? डी आहे. बीच्या विरुद्ध काय आहे? डी. आणि ईच्या विरुद्ध काय आहे? एफ. ईच्या विरुद्ध काय आहे? एफ. तर आपल्याला विचारलं डीच्या विरुद्ध काय, आपला आन्सर काय पाहिजे या क्वेश्चनचं? बी. डीच्या विरुद्ध काय या क्वेश्चनचं आपलं आन्सर काय असलं पाहिजे मित्रांनो? बी असलं पाहिजे. मला एक सांगा सगळ्यांनी, उकल ठोकळा किंवा यालाच म्हणतात काप असलेला ठोकळा ओपन डाईस सगळ्यांना क्लिअर आहे? सर्वांना क्लिअर आहे हा पार्ट? हा पार्ट आता कोणाला त्या ठिकाणी अडचण नसावा. ओके चला पुढचा पार्ट मित्रांनो. आता या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला आला. क्वेश्चन काय बघा, प्रत्येक पृष्ठावर एक याप्रमाणे पी ते यू अशी 6 अक्षरे असलेल्या एकाच घनाकृतीची मांडणी खाली दर्शवलेली आहे. त्यावरून यसच्या विरुद्ध पृष्ठावर काय? आता एक लक्ष द्यायचं सगळ्यांनी, अशा प्रकारची डायग्राम जेव्हा तुमच्या समोर असणार मित्रांनो आणि तुम्हाला विचारलं यसच्या विरुद्ध काय, सगळ्यात पहिले जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त ठोकळ्यावर प्रश्न असणार त्यावेळेस मित्रांनो पहिलं पेअर मेथड वापरण्याचा प्रयत्न करायचा. कोणती मेथड वापरायची? पेअर मेथड. पेअर मेथड काय सगळ्यांनी लक्षात घ्या मित्रांनो, त्याला आपण म्हणतो जोडी पद्धत. बरोबर, त्याला आपण काय म्हणतो? जोडी पद्धत असं म्हणतो. मग जोडी पद्धत काय भानगड आहे त्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. पहिले सगळ्यांनी लक्ष द्या इकडं. जोडी पद्धत काय? सारख्या सारख्या जोड्या सापडायच्या. आणि एक लक्षात घ्या, ह्या ज्या 3 डायग्राम तुमच्या समोर दिसताय ना तुम्हाला, हे वेगवेगळे ठोकळे नाहीत. एकच ठोकळा वेगवेगळ्या प्रकारे ठेवल्यावर तो कसा दिसू शकतो त्याचे हे रिप्रेझेंटेशन आहे. इथे लक्षात. तर लक्षात घ्या मित्रांनो, मी काय सांगितलं तुम्हाला? जोडी पद्धत वापरण्याचा सुरुवातीला प्रयत्न करायचा. या ठिकाणी दिसते मला इथं क्यूटीची जोडी आहे, इथं क्यूटीची जोडी आहे. दिसते सगळ्यांना क्यूटी आणि क्यूटी.
ही जोडी दिसतीये. मग आता मला सांगा मित्रांनो, ठोकळ्याला एकूण पृष्ठभाग किती सांगितलं? पी ते यू पर्यंत, म्हणजे पी, क्यू, आर, एस, टी आणि यू हे 6 पृष्ठभाग आहेत. मला सांगा सारखी जोडी कोणती आहे? क्यूटी आणि क्यूटी. मग तुम्हाला काय सांगतं? सारखी जोडी सोडून जे उरले ते एकमेकांच्या विरुद्ध. सारखी जोडी सोडून जे उरले ते एकमेकांच्या विरुद्ध, म्हणजे आरच्या विरुद्ध एस, आरच्या विरुद्ध एस. एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो, सारखी जोडी सोडून जे उरतात ते एकमेकांच्या विरुद्ध आहेत. सारखी जोडी सोडून जे उरतात ते एकमेकांच्या काय आहेत मित्रांनो? विरुद्ध. आरच्या विरुद्ध एस. त्यांनी तेच विचारलं, एसच्या विरुद्ध काय? आपला आन्सर आर आहे. विषय संपला. आता तू म्हणसाल सर बाकीचे पण सांगा ना, बाकीच्या पण जोड्या बघा जरा. मग बघा कोणती जोडी? याच्यात टी ची जोडी आहे. मग इथं दिसते तुम्हाला सगळ्यांना टी ची जोडी? दिसते का टी ची जोडी? इथं पण आहे टी ची जोडी, बरोबर आहे. मग मला सांगा मित्रांनो, इथं टी आणि आर सोडून द्या, उरतोय काय? क्यू. बरोबर आहे. टी आणि आर सोडून द्या, उरतोय काय? क्यू. आणि इथं टी आणि आर सोडून द्या, उरतो काय? पी. क्यूच्या विरुद्ध पी आहे. क्यूच्या विरुद्ध काय मित्रांनो? पी. मग जर क्यूच्या विरुद्ध पी आहे, आरच्या विरुद्ध एस आहे, तर टी आणि यू हे सुद्धा एकमेकांच्या काय पोरांनो? विरुद्ध आहे. तर इथं सगळे एकमेकांच्या विरुद्ध काय? हे सगळे तुम्ही अगदी आरामात त्या ठिकाणी काढू शकता पोरांनो, काही अडचणच नाही. अजून एक वेळ बघा, हा एक वेळ झाला. हे सगळ्यांना समजलं का? मला सांगा. पुन्हा एकदा सांगायचं जोडी पद्धत कशी वापरली. पुन्हा एकदा सांगायचं मित्रांनो सगळ्यांना जोडी पद्धत कशी वापरली. पुन्हा एकदा लक्ष द्या. पुन्हा एकदा लक्ष द्या. जबरदस्त क्वेश्चन आहे आणि हे कधीही एक्झाम मध्ये तुमच्या समोर आलं तर अगदी आरामात तुम्ही सोडू शकता. बघा, पी पासून यू पर्यंत 6 अक्षर आहेत म्हणे. किती अक्षर आहेत? 6. पी, क्यू, आर, एस, टी आणि यू. मी तुम्हाला काय सांगितलं? जोडी पद्धत वापरा. जोडी पद्धत, सारखी सारखी जोडी सापडा. इथं क्यूटीची जोडी आहे, इथं क्यूटीची जोडी आहे. मग क्यू आणि टी सोडून इथं उरलं काय? आर. आणि क्यू आणि टी सोडून इथं काय उरलं? एस. जे उरले सारख्या सारख्या जोड्या सोडून जे उरले ते एकमेकांच्या विरुद्ध करा. आर आणि एस एकमेकांच्या विरुद्ध झाले. ठीक आहे. मग अजून सारखी जोडी कोणती दिसते बघा? मला दिसते आरटीची जोडी. आरटी आणि इथं पण मला दिसते आरटी. आरटी नाही बरं का? आरटी. आर आणि टी सोडला उरला काय? क्यू. इथं आर आणि टी सोडला उरला काय? पी. तर क्यूच्या विरुद्ध काय मित्रांनो? पी. क्यूच्या विरुद्ध काय पोरांनो? पी आहे. क्यूच्या विरुद्ध काय आहे? पी. आता मग हे उरलेले दोघं भामटे ऑटोमॅटिक एकमेकांच्या विरुद्ध असणार. जे उरले ना दोघं ते ऑटोमॅटिक एकमेकांच्या विरुद्ध असणार. आपल्याला विचारलं यशच्या विरुद्ध पृष्ठावर कोणते? यशच्या विरुद्ध पृष्ठावर काय? आर. यशच्या विरुद्ध पृष्ठावर काय मित्रांनो? आर. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा एक स्क्रीनशॉट काढा. मी अजून एक मेथड सांगतो याच क्वेश्चनला सोडवण्यासाठी. वन मोर मेथड फॉर सेम क्वेश्चन. वन मोर मेथड फॉर सेम क्वेश्चन. बघा, 2019च्या टीईटी मध्ये आलेला हा क्वेश्चन. वन मोर मेथड फॉर सेम क्वेश्चन. चला पटकन फास्ट अजून एक मेथड याच क्वेश्चन साठी. चला पटपट पटपट रिप्लाय द्या मित्रांनो. पट 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 सगळ्यांचा रिप्लाय आला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा अजून एक मेथड काय. आता इथं क्लॉकवाईज मेथड, पण क्लॉकवाईज मेथड साठी आपल्याला काय करायचं? क्लॉकवाईज मेथड साठी आपल्याला काय करायचं? असे 2 ठोकळे शोधायचे मित्रांनो. क्लॉकवाईज मेथड साठी असे 2 ठोकळे शोधायचे ज्यांच्यात कुठला तरी एकच पृष्ठभाग सारखा असेल. आता या दोघांमध्ये एकच पृष्ठभाग सारखा आहे. कोणता पृष्ठभाग सारखा आहे? टी. या दोघांमध्ये बघा, या दोघांमध्ये एकच पृष्ठभाग सारखा आहे. कोणता आहे? टी. जो सारखा पृष्ठभाग आहे तो एका खाली एक लिहून घ्या. जो सारखा पृष्ठभाग आहे पोरांनो तो एका खाली एक लिहून घ्यायचा. सारख्या पृष्ठभागापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने जायचं. ओके. तर टी नंतर क्यू आहे, क्यू नंतर यस आहे. बघा मग लिहून घ्या. टी नंतर क्यू आहे, क्यू नंतर यस. हे या ठोकळ्यातलं लिहिलं आहे. पण टी क्यू यस, टी क्यू यस. इथं टी नंतर पी आहे आणि पी नंतर आर आहे. टी नंतर पी आहे आणि पी नंतर काय मित्रांनो? आर. मग एक लक्षात घ्या, पी क्यू आर यस टी. आता अजून एक अक्षर राहिलं ते कोणतं? यू. जे राहिलेलं अक्षर ते अलीकडे लिहून घ्या. राहिलेलं अक्षर अलीकडे लिहून घ्या. मग मित्रांनो याच्यामध्ये एका खाली एक जे येतील ते एकमेकांच्या विरुद्ध. क्यूच्या विरुद्ध पी, यसच्या विरुद्ध आर आणि हा जो टी आहे ना या टीच्या विरुद्ध मित्रांनो कोण आहे? यू. टीच्या विरुद्ध काय? यू. सगळे एकमेकांच्या विरुद्ध असलेले सगळे मिळाले का तुम्हाला? बघा कसंही काढा तुम्ही. क्लॉकवाईजने आन्सर काढा, नाही तर जोडी पद्धतीने आन्सर काढा. लक्षात घ्या, क्लॉकवाईजने आन्सर काढा किंवा जोडी पद्धतीने काढा, कसंही काढा, पण आन्सर तुम्हाला मिळणार हे 100%.
क्लिअर झालं सगळ्यांना? आन्सर क्लॉकवाईजने काढा, नाही तर जोडी पद्धतीने काढा. आन्सर मिळणार म्हणजे मिळणार. आन्सर 100% तुमच्या समोर असणार. समजलं का सगळ्यांना पोरांनो? सगळ्यांना समजलं का? एकदा रिप्लाय द्या. हा पार्ट समजला का सगळ्यांना? बघा, आज तुमचा ठोकळा आहे ना, दणक्यातच मोकळा करू आपण. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. तुम्हाला या टीईटी मधले ना तुमचे 1 किंवा 2 मार्क जे ठोकळा टॉपिकवर येणार, ते 100% तुमचे पक्का होणार म्हणजे होणारच. ते 100% पक्का होणार तुमचे. कुठली वापरा, जोडी पद्धत वापरा, क्लॉकवाईज वापरा, कुठली वापरा, तुमच्यावर डिपेंड आहे. आणि जोड्या सापडणं भारतीय माणसाला सांगावं लागत नाही. भारतीय माणसासारखे हुशार कोणीच नाही जोड्या सापडण्यामध्ये. जोड्या सापडणे, जोड्या लावणे, जोड्या जुळवणे आणि जोड्या तुमचं तुम्ही पाहून घ्या. या मी अभ्यासाबद्दल बोलतोय. मी अभ्यासाबद्दल बोलतोय. तुम्ही वेगळा काही विचार त्याचा करायचा नाही. नेक्स्ट क्वेश्चन पोरांनो, चला पुढचा क्वेश्चन तुमच्या समोर. डीच्या विरुद्ध काय? आता मला डीच नाही मित्रांनो, कोणाच्या विरुद्ध काय सगळे सांगायचं तुम्ही. फक्त डीच नव्हे, फक्त डीच नव्हे तर कोण कोणाच्या विरुद्ध आहे हे सगळेच तुम्ही सांगणे अपेक्षित आहे. कोणाच्या विरुद्ध कोण हे सगळंच तुम्ही सांगायचंय. ओके, चला सांगा, पटपट पटपट सांगायचं, फास्ट, लवकर. झालं का पोरांनो? पटपट पटपट रिप्लाय द्या. मला सांगा आता इथं सारखी जोडी कोणती आहे? पहिल्या दोन याच्यात दिसते का? बघा, ही एफ ई ची जोडी, इथं एफ ई ची जोडी. मग एफ आणि ई सोडले उरला काय? ए. इथं एफ आणि ई सोडले उरला काय? सी. ए च्या विरुद्ध काय पोरांनो? सी. मग पुन्हा अजून कोणती सारखी जोडी दिसते का तुम्हाला? बघा, पहिल्या याच्यात आणि शेवटच्या याच्यात ही जोडी आहे एफ ए नावाची, आहे का? एफ ए. आणि इथं पण एफ ए आहे. मग एफ आणि ए सोडून द्या, उरला काय मित्रांनो? ई. इकडं एफ आणि ए सोडून द्या, उरला काय? डी. ई च्या विरुद्ध काय? डी. मग उरलेले अजून दोन कोणकोणते घटक आहेत रे? एफ उरला एक आणि बी उरला एक. एफ च्या विरुद्ध काय? बी. त्यांनी विचारलं डी च्या विरुद्ध काय? आन्सर काय येणार या ठिकाणी? डी च्या विरुद्ध काय? ई. आणि जर त्यांनी विचारलं असता एफ च्या विरुद्ध काय, तर तुमचं उत्तर काय आलं असतं मित्रांनो? बी. एफ च्या विरुद्ध विचारलं असतं त्यांनी, तर उत्तर काय आलं असतं त्या ठिकाणी? बी आलं असतं. मला एक सांगा मित्रांनो, हे सांगितलेला एवढा पार्ट आणि एवढे क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर आहेत का? सांगितलेला हा पार्ट आणि एवढे क्वेश्चन सगळ्यांना क्लिअर आहेत का? एकदा रिप्लाय देऊन टाका. तर आज या ठिकाणी 4च क्वेश्चन झाले, पण मला असं वाटतं 4 जरी क्वेश्चन झाले असतील तरी कॉन्सेप्ट मात्र सगळ्या एक्झामसाठी क्लिअर झालाय. ओके, कॉन्सेप्ट मात्र सगळ्या एक्झामसाठी क्लिअर झालाय. 4 जरी क्वेश्चन झाले असतील पीवायक्यूचे आज अवघ्या 40 मिनिटांमध्ये, मात्र बेसिक कॉन्सेप्ट सगळा क्लिअर झालाय. बरोबर, चालायचं पुढे. आता पुढच्या पीवायक्यू कडे आपण निघूया. 64 क्वेश्चन झालेत. 65वा पीवायक्यू तुमच्या समोर अंक मालिकेचा प्रश्न आहे. अंक मालिकेचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. अतिशय चिल्लर आणि चिरकुटचा प्रश्न आहे. पटपट पटपट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंक मालिकेचा हा क्वेश्चन. सांगा मित्रांनो याचं आन्सर त्या ठिकाणी काय असेल? पटप 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 सगळ्यांकडनं आन्सर त्या ठिकाणी आलं पाहिजे. बघूयात किती लोक या क्वेश्चनचा आन्सर सांगताय. फास्ट, मला आन्सर पाहिजे मित्रांनो सगळ्यांकडनं, लवकर. बी कुठं आहे सर? बघा, फार छान प्रश्न विचारला बरं का. बी कुठं आहे? तर एक लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये हे जे ठोकळा आहे ना, त्या ठोकळ्यामध्ये जो दिसत नाही तो पण असणार आहे. आता इथं तर स्पष्ट कळतंय की ए दिसतोय याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये सी आहे, याच्यामध्ये मित्रांनो डी दिसतोय तुम्हाला, आहे का? याच्यामध्ये ई पण दिसतोय, याच्यामध्ये एफ पण आहे. मग निश्चित इथं कोण राहिला? बी राहिला. म्हणजे तो बी जरी याच्यात दिसत नसला तरी मागच्या साईडनी लपलेला आहे. बी जरी याच्यात दिसत नसला तरी मागच्या साईडनी लपलेला आहे तो. ही अंडरस्टँडिंग तुम्हाला ठेवायची आहे. ही अंडरस्टँडिंग तुम्हाला ठेवायची आहे. आणि एक्झॅक्टली ऑप्शन मध्ये तो दिसतोच आहे. ऑप्शन मध्ये दिसतोय. ऑप्शन आन्सर ते नाहीये. हा, जर कदाचित तुम्हाला विचारलं असतं एफच्या विरुद्ध काय, तर उत्तर तुम्हाला बी द्यावं लागलं असतं. जर तुम्हाला विचारलं असतं एफच्या विरुद्ध काय, आन्सर काय द्यावं लागलं असतं तुम्हाला? बी द्यावं लागलं असतं त्या ठिकाणी. ओके, चला मित्रांनो पुढचा प्रश्न. या ठिकाणी काय केलंय त्यांनी? या ठिकाणी वर्ग संख्या वजा 1 आहे बघा.
हे 4चा वर्ग वजा 1 आहे. 4चा वर्ग 16, 16 वजा 1 काय होणार 15. या ठिकाणी 5चा वर्ग प्लस 1 आहे. 5चा वर्ग 25, 25 प्लस 1 26. या ठिकाणी 6चा वर्ग वजा 1, 6चा वर्ग 36, 36 वजा 1 35. या ठिकाणी 7चा वर्ग प्लस 1, 7चा वर्ग 49 प्लस 1 50. या ठिकाणी 8चा वर्ग वजा 1, 8चा वर्ग 64, 64 वजा 1 63. मग या ठिकाणी मित्रांनो 9चा वर्ग प्लस 1 आणि या ठिकाणी 10चा वर्ग वजा 1, 9चा वर्ग 81, 81 प्लस 1 82. मग इथं 82 येणार मित्रांनो आणि 10चा वर्ग 100, 100 वजा 1 काय येणार ते 99. तर आपलं जे आन्सर आहे या क्वेश्चनचं ते आहे 82. आपलं या क्वेश्चनचं आन्सर काय मित्रांनो 82 आहे. फार सिंपल क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मित्रांनो फार सिंपल आहे. काहीही अवघड नाही या क्वेश्चन मध्ये. अतिशय चिल्लर आणि चिरकुट असा क्वेश्चन. चला समजला सगळ्यांना. चालायचं पुढच्या एक्झाम्पलकडे. रेडी आहात सर्वजण? बघा आणि हा क्वेश्चन 2021च्या पीवायक्यू मध्ये विचारला गेलेला आहे. ठीक. चलो नेक्स्ट क्वेश्चन पूर्ण तुमच्या समोर. बघा मित्रांनो घड्याळ टॉपिकचा क्वेश्चन आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन. घड्याळ टॉपिकचा क्वेश्चन आहे. 2021च्या पेपरमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. पुन्हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर मॅथचे पण युट्यूब लाईव्ह मॅथचे पण होते ना. मागचे 5 दिवस आपण मॅथचे घेतले. आता आज आपण बुद्धिमत्ता कव्हर करतोय. आज आणि उद्या 2 दिवस बुद्धिमत्ता कव्हर होईल आणि पुन्हा परवापासून पुन्हा मॅथमॅटिक्स चालू होऊन जाईल. लक्षात परवापासून पुन्हा टीईटीचे मॅथमॅटिक्स. कारण पेपर 2 पण आपल्याला घ्यायचं. आता पेपर 1 जवळजवळ एंड होत आलं. सगळ्या टाईपचे पेपर 1 मधल्या सगळ्या टाईपचे क्वेश्चन घेतले. पेपर 1 मधले जेवढे काही क्वेश्चन बाकी आहेत आता गणिताचे बुद्धिमत्ताचे हे जे क्वेश्चन आपण कव्हर करतोय त्याच्यानंतर पुन्हा पेपर 1 चे उरलेले गणिताचे प्रश्न आपण कव्हर करणार आणि पेपर 1 चे क्वेश्चन झाले की लगेचच आपण पुढच्या लेक्चरपासून पेपर 2 चे पण क्वेश्चन कव्हर करणार. ओके. प्लस कसे आले? हा प्लस मायनस कसं आता हे एक लक्षात घ्या. ही एक अंडरस्टँडिंग आहे. आता या ठिकाणी प्लस मायनस कसे आले तर तुम्हाला तो प्रश्न बघून त्या ठिकाणी ठरवायचा आहे. इथं कुठलाही नियम नाही. लक्षात ठेवा अंक मालिका गाळलेल्या जागा भरा या टॉपिकसाठी कुठलाही नियम नाहीये. तुम्हाला जागेवर ठरवायचंय की एक्झॅक्टली त्या ठिकाणी लॉजिक काय लागलेलं असेल. ऑन द स्पॉट डिसाइड करणार आहे भाई. चलो नेक्स्ट क्वेश्चन. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला. आता मित्रांनो लक्षात घ्या. मिनिट काटा आता हा समजा एक सर्कल आहे. हे एक सर्कल आहे. सर्कल सर्कल थोडस प्लॉट करण्याचा प्रयत्न करू आपण. एक सर्कल आहे आणि मला सांगा हा सेंटर पॉइंट आहे. हा मिनिट काटा आहे. मिनिट काटा कुठे आहे मित्रांनो 12वर. त्यांनी निघालं मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसतो. मला सांगा मिनिट काटा 12वर आहे आणि तुमचा तास काटा 3वर आहे. तर इथं काटकोन तयार तो काटकोन म्हणजे 90 डिग्रीचा अँगल होतोय का 90 डिग्री अँगल? तो म्हणसाल सर यस. तर एक वेळ आहे मित्रांनो जी 3 वाजताची वेळ आहे. 3 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसतो जेव्हा मिनिट काटा कुठं असतो तुमचा 12वर. आणि अजून एक वेळ आहे जेव्हा मिनिट काटा तुमचा 12वर आहे आणि तास काटा तुमचा 9वर आहे. या सिच्युएशन मध्ये सुद्धा 90 डिग्रीचा अँगल कव्हर होतो. या सिच्युएशन मध्ये सुद्धा मित्रांनो किती डिग्रीचा अँगल बनतोय त्या ठिकाणी 90 डिग्री. म्हणजे एक वेळ आहे 3 वाजताची आणि दुसरी वेळ आहे मित्रांनो 9 वाजताची ज्या वेळेस मिनिट काटा तुमचा 12वर असेल आणि त्या ठिकाणी काटकोन तयार झालेला दिसेल. मला सांगा दोन्ही गोष्टी या ठिकाणी क्लिअर आहेत. 3 आणि 9 अशा 2 वेळा आहेत. 3 आणि 9 अशा 2 वेळा आहेत जेव्हा मिनिट काटा तुमचा 12वर असतो आणि तेव्हा काटकोन तयार झालेला असतो. हे मान्य आहे का सगळ्यांना? मला एकदा रिप्लाय देऊन टाका. हे सगळ्यांना मान्य आहे का? एकदा रिप्लाय द्यावे. हे मान्य असेल तर मी पुढे घेऊन जातो तुम्हाला. हे जर मान्य असेल मित्रांनो तर मी तुम्हाला पुढे घेऊन जातो. सगळ्यांना मान्य आहे हे सर्वांना मान्य आहे का? यस ऑर नो? पटकन रिप्लाय देऊन टाकायचा आहे. सगळ्यांना मान्य आहे का पोरांनो? आणि जर आजचं लेक्चर आवडत असेल तर लाईक करायला विसरायचं नाही आणि आजचं लेक्चर मॅक्सिमम मुलांपर्यंत फॉरवर्ड करा जेणेकरून तळागाळातल्या विद्यार्थ्याला गरीब विद्यार्थ्याला हे पीवायक्यू मिळाले पाहिजे. जेणेकरून त्याचं ऍज अ शिक्षक म्हणून सिलेक्शन होईल आणि त्याच्याकडनं काही विद्यार्थी निश्चितच घडतील. ओके. आता त्यांनी काय म्हणलं बघा. आता ह्या 2 वेळा तर मिळाल्या आपल्याला. 3 आणि 9 तर मिळालं. ओके 3 आणि 9 तर मिळालं. मग आता मी असं लिहितोय केस 1 आहे 3 वाजताची आणि केस 2 आहे 9 वाजताची.
ओके, अशा 2 वेळा मिळाल्यात जेव्हा तास काटा मिनिट काटा यांच्यात काय तयार झालेला दिसला, काटकोन. आणखी दीड तासांनी म्हटलं मित्र, आणखी दीड तासांनी म्हणजे काय, या वेळांमध्ये अजून 1.5 तास प्लस करायचा, म्हणजे 1 तास 30 मिनिटं, म्हणजे इथं किती वाजतील रे, 4:30. आणि या वेळेमध्ये 1.5 तास प्लस केला मित्रांनो, म्हणजे इथं किती येतील रे तुमचे, 10:30. त्यांचं म्हणणं या वेळांना झालेले कोण काय. आता कोण काढण्यासाठी सूत्र काय मित्रांनो, आपलं कोण काढण्यासाठी सूत्र आहे 11/2m मायनस 30h, हे आपलं सूत्र आहे. इथं पण तेच असणार, 11/2m मायनस 30h. आता मित्रांनो काही ठिकाणी हेच सूत्र असंही वापरलेलं दिसतं, 30h वजा 11/2m. काही ठिकाणी हेच सूत्र 60h वजा 11m भागिले 2 असंही युज केलेलं दिसतं. कसंही वापरा आन्सर तेच भेटणार तुम्हाला. कसंही वापरा आन्सर तो वही मिलेगा भाई. आता 11/2 यम म्हणजे मिनिटाची किंमत, मिनिटं किती आहेत या ठिकाणी 30, मायनस 30 गुणिले तासाची किंमत, तास किती आहे 4. मग 2 ने 30 ला भाग दिला 15चा, 11 गुणिले 15 हे झाले 165, मायनस 30 चोक 120, 165 मधनं 120 गेले 45. ऑप्शन मध्ये 45 आहे का, यस, हेच तुमचा आन्सर आहे. तू म्हणसा सर मग याचं उत्तर काय, ते काढून दाखवतो तुम्हाला. आता ऑप्शन मध्ये हेच आहे म्हटल्यावर याच्याकडे जायची तशी गरज नाही, तरी उत्तर काढून घ्या. 11/2 गुणिले मिनिटाची किंमत किती आहे 30, मायनस 30 गुणिले तासाची किंमत किती आहे पोरांनो 10. 2 ने 30 ला भाग गेला 15चा, 15 गुणिले 11 165 झाले, 30 10 झाले पोरांनो 300. 300 मधनं 165 गेले, 300 मधनं 100 गेले 200, 200 मधनं 60 गेले 140, मधनं 5 गेले 135. 135 ऑप्शन मध्ये आहे का, नाहीये. 135 नाही म्हणजे आपला आन्सर काय 45. 135 ऑप्शन मध्ये नाही म्हणजे आपला आन्सर निश्चित मित्रांनो काय 45 आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं फायनल आन्सर आहे क्वेश्चन. सगळ्यांना कळालं का मित्रांनो, पट 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 सगळ्यांचा रिप्लाय पाहिजे मला. कळालं सगळ्यांना. आणि हा क्वेश्चन 100% हा एक क्वेश्चन तुमच्या टीईटीच्या पेपर 1 मध्ये येणार म्हणजे येणार. लिहून घ्या माझ्याकडनं आजच. या वर्षी सुद्धा हा क्वेश्चन एक तर 1.5 तासाने असेल किंवा 2.5 तासाने असेल, 1.5 तासाने किंवा 2.5 तासाने, पण हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. हा क्वेश्चन येणार म्हणजे येणार तुमच्या टीईटीच्या पेपरला. ओके, बघा हा आता व्हिडिओ रेकॉर्डेड आहे तुमच्याकडे, तर त्याच्यातनं तुम्ही रिपीटेडली बघू शकता. मी पुढच्या पीवायक्यू कडे चालतो आता. सेम क्वेश्चन आहे बघा. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली, आता हा 2018 मध्ये आलेला. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला, तर आणखी 2.5 तासांनी. आता मागच्या क्वेश्चन मध्ये काय होता, आणखी 1.5 तासांनी, आणि या क्वेश्चन मध्ये काय आणखी 2.5 तासांनी. मला सांगा या ठिकाणी जेव्हा तुमचा मिनिट काटा 12वर आहे तर तास काटा मिनिट काटा यांच्यात काटकोन होतो, अशा 2 वेळा कोणत्या, एक वेळ आहे 3ची आणि दुसरी वेळ आहे 9ची. त्यांनी काय आणलं अजून 2.5 तास, अजून 2.5 तास म्हणजे 2.5 तास प्लस करा. मग 3 आणि 2 5, 5 वाजून 30 मिनिटं, याच्यात 2.5 तास प्लस करा. 9 2 11, 11 वाजून 30 मिनिटं. मग याचा आपल्याला उत्तर काढायचं तर 11/2m मायनस 30h. एम म्हणजे मिनिटाची किंमत, मग 11/2 एम म्हणजे मिनिटाची किंमत 30 मायनस 30 गुणिले एच म्हणजे तासाची किंमत किती आहे 5. 2 ने 30 ला भागितलं 15, 15 गुणिले 11 165 झाले, मायनस 5 त्रिक 15 150. 165 मधनं 150 गेले मित्रांनो, 15 उत्तर आहे. 15 आहे का उत्तर, नाही. 15 ऑप्शन मध्ये नाहीये. मग 15 जर ऑप्शन मध्ये नाही तर हे सोडवण्याचा प्रयत्न करा. 11/2m मायनस 30h. मग 11/2 मिनिटाची किंमत 30 मायनस 30 गुणिले तासाची किंमत किती मित्रांनो 11. 2 ने 30 ला भाग दिला 15चा, 15 गुणिले 11 165, 11 त्रिक 33, 330. 330 मधनं 165 गेले म्हणजे उरतात किती 165. हे मात्र ऑप्शन मध्ये आहे. मित्रांनो. त्याचा आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 हे तुमचं या ठिकाणी फायनल आन्सर. मला सांगा मित्रांनो कॉन्सेप्ट समजतायत ना सगळ्यांना. 1 मार्क या ठिकाणी 100% पक्का तुमचा. हा सुद्धा 1 मार्क या ठिकाणी तुमचा पक्का झाला. बघा आजच्या लेक्चरमध्ये कमीत कमी तुमचे 3 मार्क, सुरुवातीचे जेवढे कॉन्सेप्ट सांगितले ना तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचे किती मार्क पक्के झाले मित्रांनो, 3 मार्क त्या ठिकाणी पक्के झाले तुमचे. 3 मार्क पक्के झालेत आजच्या लेक्चरमध्ये, लक्षात ठेवा. टीईटी वाल्यांनी, पेपर 1 वाल्यांचे 3 मार्क आजच्या लेक्चरमध्ये पक्के झाले. ठीक पोरांनो, चालायचं पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन नंबर 68, 67 पर्यंत झाले. क्वेश्चन नंबर 68 कडे आपण चालूया. 68 नंबरचा क्वेश्चन, आकृत्यांची संख्या मोजणे. अजून 1 मार्क कव्हर तुमचा. आता आकृत्यांची संख्या मोजणे.
या आकृतीचं बेसिक सांगतो पहिले मित्रांनो. रेडी आहेत ना सगळेजण? फक्त कॉन्स्टंट राहा, फक्त कॉन्स्टंट राहा. कशी आकृती येऊ द्या, मी बेसिक समजून सांगतोय, बेसिक समजून सांगतोय, त्याच्याकडे लक्ष द्या सर्वांनी. कॉन्स्टंटली लेक्चरला राहा, तेव्हा समजेल. आता ह्याच्यातले ना मित्रांनो एक लक्षात घ्या, हे बाहेरचे जे दिसत आहेत ना तुम्हाला, बाहेरचे त्रिकोण मी खोडण्याचा प्रयत्न करतो आणि जी आकृती तुमच्या समोर येईल, जी आकृती तुमच्या समोर येईल त्याचा आन्सर देण्याचा प्रयत्न तुम्ही पहिले करा. बघा हे सध्या मी खोडला, एवढा एवढा पार्ट मी खोडलाय, एवढा पार्ट मी खोडून टाकलाय तिथला, इकडचा पार्ट मी खोडून टाकला, ओके, आणि हा पार्ट मी इथून काढून टाकला. तर जी काही आकृती तुमच्या समोर आहे याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. मला पहिले पहिले तर याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा की या डायग्राम मध्ये एकूण त्रिकोण किती आहेत, या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत. याची एक भन्नाट कॉन्सेप्ट मी तुम्हाला सांगणार आहे. ती कॉन्सेप्ट जर तुम्हाला कळाली तर निश्चितच उरलेला प्रश्न कळायला वेळ लागणार नाही. आता पहिले तर तुम्ही बेसिक वेने कसे मोजायचे आतापर्यंत, आतापर्यंत विद्यार्थी या आकृतीला कसं मोजायचे माहिती का तुम्हाला? याला 1 नंबर टाकणार, याला 2 3 4 5 6 7 8 9 सिंगल सिंगल ट्रायंगल. बघा यस फॉर सिंगल, यस फॉर सिंगल, सिंगल सिंगल ट्रायंगल किती आहे 9. मग कोणतेही बघा सिंगल नंतर कुठलेही 4 मिळून बनणार तुमचे, कुठलेही 4 मिळून, 1 2 3 4 यांचा एक, 2 5 6 7 यांचा दुसरा, 4 7 8 9 यांचा तिसरा, असे 3 बनले आणि सगळेच्या सगळे 9 मिळून मित्रांनो एकच मोठा बनला. सगळेच्या सगळे 9 मिळून एक मोठा बनला. मग हे किती झाले? 9 10 11 12 आणि 13. हे किती त्रिकोण झाले मित्रांनो तुमचे? 13. हे किती त्रिकोण झाले तुमचे? 13. पण याच्यातच डायग्राम मोठी आली तर हे मोजता मोजता कार्यक्रम होऊन जाईल आपला. ओके, याच्यात डायग्राम जर मोठी आली ना, हे मोजता मोजता तुमचा कार्यक्रम होईल. बघा हे सिंगल सिंगल 1 2 3, हा एक ट्रायंगल, 2 3 4 5 6 7 8 9, सिंगल सिंगल, यस फॉर सिंगल, एक एक ट्रायंगल आहे. सिंगल सिंगल ट्रायंगल 9 झाले, सिंगल सिंगल किती झाले? 9. आता कोणतेही 4 ट्रायंगल एकत्र येऊन ट्रायंगल बनतात अशा आकृतीमध्ये. मग 1 2 3 4 एकत्र आले, हा बनला का मोठा? हा दिसतोय. त्याच्यानंतर 2 5 6 7 यांचा एकत्र येऊन दुसरा, 4 7 8 9 यांचा एकत्र येऊन तिसरा, हे बनले 3 आणि 9च्या 9 ट्रायंगल एकत्र येऊन एक बनला. किती बनले? 13. पण मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी ही मेथड इफिशियंट नाहीये, कारण डायग्राम छोटी आहे म्हणून मॅन्युअल, याला म्हणतात मॅन्युअल मेथड, याला म्हणतात मित्रांनो मॅन्युअल मेथड. मॅन्युअल मेथड आपल्याला वापरायची नाही. मग आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. बघा किती सेक्शन आहे? 1 1 2 3. कुठल्याही ही साईड आहे याच्यावर 3 सेक्शन, किंवा ह्या साईडवर पण 3 सेक्शन, या साईडवर पण 3 सेक्शन. आता करायचं काय सगळ्यांनी लक्षात घ्या. कुठल्याही साईडवर तुम्ही गेले किती सेक्शन आहेत? 3 सेक्शन आहे. मग 3 सेक्शन आहेत तर एका खाली आहेत, जेवढे सेक्शन तेवढे लिहून घ्या. 1 2 3. 3 सेक्शन आहेत, 3 सेक्शन आहेत म्हणून 1 2 3 असं लिहायचं. 3 सेक्शन आहेत म्हणून 1 2 3 असं लिहायचं. लिहिलं सगळ्यांनी? 1 2 3 असं लिहायचं. ओके, आता हे एक लिहायचे पुढे ऍज इट इज, आणि हा 1 + 2, 1 + 2 किती झाले मित्रांनो? 3. बघा काय करायचं, हा एक ऍज इट इज लिहायचा. या 1 मध्ये हे 2 मिळवायचे, किती आले? 3. या 3 मध्ये हे 3 मिळवायचे, 3 आणि 3 किती झाले मित्रांनो? 6. 3 मध्ये 3 मिळवायचे, 3 आणि 3 किती झाले? 6 झाले. आता उभी बेरीज करायची. 6 3 9 आणि 1 10. 6 3 9 आणि 1 10. 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. आता मित्रांनो लक्षात घ्या, खालपासनं वरकडे जाताना अल्टरनेट सोडायचे, अल्टरनेट घ्यायचे, अल्टरनेट सोडून द्यायचे, अल्टरनेट सोडून द्यायचे आणि अल्टरनेट घ्यायचे. 10 + 3 किती झाले मित्रांनो? 13. 10 + 3 13. लक्षात घ्या मित्रांनो, आता ही डायग्राम छोटी आहे, ही डायग्राम छोटी आहे. आता बघा मोठी डायग्राम देतोय, मोठी डायग्राम देतो, किती लोक सोडवत आहेत बघूया आता. बघा चला पोरांनो सोडवा बरं. याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत ते सांगा मला. याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करा. चला पट 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 फास्ट. याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण आहेत हे सांगा. याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण आहेत ते सांगा. आता किती लेवल आहेत बघा. 1 2 3 4. 4 लेवल आहे. 4 लेवल आहे. 4 लेवल आहे म्हणजे कसं जाणार तुम्ही? 1 2 3 4. एका खाली एक 4 लिहून घ्यायचे. एका खाली एक 4 लिहून घ्यायचे. मग हा जो 1 आहे तो समोर ऍज इट इज लिहायचा. 1 मध्ये 2 प्लस करायचे. 1 + 2 किती आले? 3. 3 मध्ये 3 प्लस करायचे, किती आले? 6. 6 मध्ये 4 प्लस करायचे, किती आले मित्रांनो? 10. उभी बेरीज करून घ्या.
10 6 16, 16 3 19, 19 आणि 1 किती झाले मित्रांनो 20. हे तुमचे 20 झाले. मी तुम्हाला काय सांगितलं, अल्टरनेट सोडून द्यायचे, अल्टरनेट घ्यायचे, अल्टरनेट सोडायचे, अल्टरनेट घ्यायचे. म्हणजे 6 प्लस 1 किती घ्यायचे 7. याच्यामध्ये 7 प्लस होतील, याच्यामध्ये 27 त्रिकोण आहेत पोरांनो. या डायग्राम मध्ये त्रिकोण किती आहेत 27. किती वेळ लागला मला सांगा, काहीच वेळ लागला नाही. झटक्यात कार्यक्रम आहे आणि झटक्यात आन्सर आहे. बरोबर, झटक्यात कार्यक्रम, झटक्यात आन्सर, विषय फायनल, डन कार्यक्रम. बरोबर आलं लक्षात. आता यालाच मी 5 लेवल केलं, यालाच मित्रांनो लेवल 5 केली. सांगा बरं काय आन्सर. लेवल 5. अजून एक लेवल याची वाढवली, एक लेवल याची काय करून टाकली मित्रांनो, वाढवली. आता आन्सर काय सांगा. लेवल 1 ने वाढवली, आता आन्सर काय येईल सांगा पोरांनो. 5. आता एक लक्षात घ्या, एक्झाम मध्ये कितीही लेवल वाढू द्या तुम्ही, जर ही मेथड तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काहीही करू शकता, कुछ भी कर सकते हो भाई. बघा 1 2 3 4 5 पटपट पटपट करायचं. हे एक ऍज इट इज. 1 प्लस 2 3, 3 आणि 3 किती झाले 6, 6 आणि 4 किती झाले 10, 10 आणि 5 किती झाले मित्रांनो 15, 15 10 25, 25 आणि 6 31, 31 आणि 3 34 आणि 1 35. अल्टरनेट सोडायचे, अल्टरनेट घ्यायचे, अल्टरनेट सोडायचे, अल्टरनेट घ्यायचे, अल्टरनेट सोडायचे. म्हणजे 10 आणि 3 13 घ्यायचे, हे 13 याच्यात प्लस करायचे. तुमचा आन्सर 48 आहे, फायनल आन्सर. तुमचा आन्सर काय मित्रांनो 48. मला सांगा आता या ठिकाणी कितीही लेवलची डायग्राम आली तुम्ही सांगू शकणार सगळेजण. कितीही लेवलची डायग्राम या ठिकाणी आली सगळेजण सांगू शकणार का. एकदा रिप्लाय देऊन टाका मित्रांनो मला पटपट पटपट फास्ट. सगळ्यांचा रिप्लाय आला पाहिजे. कितीही लेवलची डायग्राम या ठिकाणी आली तर सगळेजण याचा आन्सर सांगू शकणार का. आणि जे लोक लेट जॉईन झालेत ना लेक्चरला, जे लोक लेक्चरला लेट जॉईन झालेत, अशा सगळ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्या आधीचे सगळे लेक्चर तुम्हाला करावे लागतील. आणि दुसरी महत्वाची अनाउन्समेंट मित्रांनो, अंकगणित 1.0 बॅच ज्या ज्या लोकांना घ्यायची आहे द गुरुक्षेत्र या ऍपवरची, त्याच्याबद्दलचा एक व्हिडिओ मी उद्या किंवा परवा टाकेल. पण ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची त्यांच्यासाठी लास्ट व्हॅलिडिटी ठेवतोय मी 5 ऑक्टोबर. 5 ऑक्टोबर पर्यंत 199 रुपयामध्ये ती बॅच मिळेल. 5 ऑक्टोबर नंतर ती बॅच 399 रुपयाला असेल, लक्षात ठेवा. 5 ऑक्टोबर नंतर त्या बॅचवर डिस्काउंट बंद होईल. त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना बॅच परचेस करायची आहे ती 5 ऑक्टोबरच्या आतमध्ये करा. ठीक पोरांनो. मग या आता या डायग्रामकडे. आता एक लक्षात ठेवा, एवढ्या याचा आता ही जो पुसलेला पार्ट आहे तो घेऊन येतो वापस मी याच्यावर. पुसलेला पार्ट मी वापस घेऊन येतो. ओके. आता मित्रांनो हा जेवढा मधला पार्ट आहे ना, हा सोडवला आपण. हा मधला पार्ट आपण सोडवला. याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत टोटल 13. याच्यामध्ये टोटल किती त्रिकोण आहेत 13. मला सांगा, बघा मित्रांनो नीट लक्ष द्या या ठिकाणी. आता हा जो दिसतोय, हा जो दिसतोय याला मी 14 नंबर म्हटलं. हा जो दिसतोय याला मी म्हटलं 15 नंबर. ओके. नंतर हा जो दिसतोय छोटूसा, याला म्हणलं मी 16 नंबर. 14 15 16, कारण याच्यामध्ये एवढ्या डायग्राम मध्ये किती झाले होते 13 झाले होते. बरोबर आहे. आता मित्रांनो 14 नंबर जेव्हा याला अटॅच होतो ना, 14 नंबर जेव्हा याला अटॅच होतो मध्ये, तेव्हा हा एक तयार होतो बघा. 14 नंबरचा ट्रायंगल याला अटॅच झाला तर हा 16 झाले होते, हा झाला 17 नंबर. त्यानंतर लक्षात द्या मित्रांनो, आता या ठिकाणी 15 नंबर याला अटॅच झाला. 15 नंबर अटॅच झाल्यावर हा बनतोय, हा झाला मित्रांनो तुमचा 18 नंबर. त्याच्यानंतर वन मोर, हा 16 नंबर जेव्हा अटॅच होतो, हा दिसतोय सगळ्यांना, ये बनता है भाई 19 नंबर. आणि मला सांगा 17 18 19 सगळेच्या सगळे एकत्र आले. 17 18 19 ये सबके सब एकत्र येऊन 20 नंबर बनला. म्हणजे टोटल किती आहे त्याच्यामध्ये 20 त्रिकोण आहे. या डायग्राम मध्ये टोटल किती आहेत मित्रांनो 20 त्रिकोण त्या ठिकाणी बघायला मिळतात तुम्हाला. 20 त्रिकोण बघा. पीवायक्यू तर सगळ्यांसाठी फ्री आहे. मग ते 181 बॅच मध्ये घेतले काय तसे घेतले काय, हे तर युट्यूबला फ्री असणार आहे. हे व्हिडिओ जशाला तसे राहणार तुमचे. ओके. हे व्हिडिओ युट्यूबला ऍज इट इज राहणार. हे व्हिडिओ मी युट्यूबवरनं डिलीट करणार नाही. जशाला तसे युट्यूबवर हे व्हिडिओ राहणार, बिलकुल डिलीट होणार नाही युट्यूबवरनं हे व्हिडिओ. ओके पोरांनो. आता थोडंसं लक्ष द्या सगळ्यांनी, मी काय सांगतोय त्याच्याकडे. ऍपची लिंक टाका. मी थोडंसं त्याच्याबद्दल बोलतोय, ऍप्लिकेशन बद्दल, कारण मुलांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याची अडचण आहे. बघा, प्ले स्टोअरला जायचं. ओके. प्ले स्टोअरला जायचं. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर द गुरुक्षेत्र नावाचा ऍप आहे. ओके. द गुरुक्षेत्र नाही बरं का, गुरुक्षेत्र. गुरुक्षेत्र नावाचा ऍप आहे. या ऍपला गेल्याच्या नंतर मित्रांनो
लॉग इन करा. काय करा, लॉग इन करा तुम्ही तुमचा नंबर वगैरे टाकून. लॉग इन केल्याच्या नंतर अंकगणित 1.0 नावाची बॅच आहे. अंकगणित 1.0 नावाची बॅच आहे. ही बॅच मित्रांनो याच्यावर 5 ऑक्टोबर पर्यंत डिस्काउंट आहे. आता डिस्काउंट वापरायचा कसा हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, सर डिस्काउंट कसं वापरायचा? तर डिस्काउंट वापरण्यासाठी जेव्हा ह्या बॅचला तुम्ही क्लिक करता तर त्या ठिकाणी बाय नाऊ असं ऑप्शन येतं. त्या ठिकाणी काय ऑप्शन येतं, बाय नाऊ. तर बाय नाऊ तिथं किंमत दाखवतं मे बी 400 समथिंग, 407 रुपये दाखवतं. तर त्या ठिकाणी जर तुम्ही त्याच्यावरच ऑफर अवेलेबल असं असतं, त्याच्यावरच काय असतं, ऑफर अवेलेबल असं असतं. ऑफर अवेलेबलच्या इथं मॅथ 50 याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं की ही किंमत कमी होऊन डायरेक्ट 203 का 204 रुपये अशी काहीतरी राहते. तर ही जी किंमत आहे या किमतीमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 5 ऑक्टोबर पर्यंत मिळतील. 5 ऑक्टोबर नंतर मात्र ही किंमत हीच होऊन जाईल. आणि बुद्धिमत्ता चाचणी 1.0 बॅच जी आहे ती 399 मध्येच आहे. म्हणजे एक थोडंसं 4-5 रुपये वर तुम्हाला लागतात इंटरनेट हँडलिंग चार्जेस. तर ओके मित्रांनो, ह्या ऍपवरनं ते डाउनलोड करून घ्यायचंय. सेकंड गोष्ट, टेलिग्राम जॉईन करून घ्या सगळ्यांनी. आणि लक्षात घ्या, आपलं युट्यूब चॅनलला लेक्चर तर करताय, पण युट्यूब चॅनल फॉलो पण करा. सगळ्यांनी युट्यूब चॅनलला त्या ठिकाणी फॉलो करा, बेल आयकन हिट करून ठेवा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस लेक्चर असेल त्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टी लगेच मिळतील. मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे. मॅथ्स अँड रिझनिंग बाय सुमित काकडे हे टेलिग्राम चॅनल आहे. हे सगळ्यांनी जॉईन करून ठेवा. ठीक आहे मित्रांनो. आता उद्याच्या लेक्चरमध्ये नेमका काय कार्यक्रम आहे आपला हे बघा. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही सगळ्यांनी. प्ले स्टोअरला जर तुम्हाला ऍप भेटत नसेल तर मला या नंबरला मेसेज टाका. मी ऍप्लिकेशनची लिंक टाकतो तुम्हाला. 9028789589 या नंबरला मला एक मेसेज टाका की ऍप्लिकेशनची लिंक टाका म्हणून. मी टाकतो तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक टाकतो. ठीक आहे. बुद्धिमत्ताची बॅच सुद्धा चालू आहे. ओके. ठीक आहे. ज्यांनी टाकलाय त्यांनी एक हाय टाकून द्या फक्त. मी तुमचं काम उद्या 11 वाजता करून देतो. ज्या ज्या लोकांनी मला स्क्रीनशॉट टाकलाय त्यांनी मला उद्या 11 वाजता एक कॉल करा. ओके. ठीक आहे पोरांनो. उद्याचे प्रश्न बघा. उद्या आपल्याला काय घ्यायचंय, पहिले हे डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहेत, हे डायग्राम मध्ये किती आहेत, पुन्हा कॅलेंडरवरचा प्रश्न आहे. 2 प्रश्न कॅलेंडरवरचे आहेत. आणि मित्रांनो हा सगळ्यात महत्वाचा पार्ट, उद्याच्या लेक्चर मधला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात भन्नाट पार्ट आहे परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन. हे प्रश्न जमले म्हणजे मित्रांनो अजून एक मार्क तुमचा कव्हर. बघा कॅलेंडरचा 1 मार्क, परम्युटेशन कॉम्बिनेशनचा 1 मार्क, 2 मार्क, डायग्रामचा 3, ठोकळ्याचे 2, 5 आणि मधला 1 प्रश्न, असे 6 मार्क मित्रांनो या सेशनवर तुमचे कव्हर होतील. उद्याचं सेशन अजून महत्वाचं असणार तुमच्या सगळ्यांसाठी. तर अपेक्षा करतो सगळ्यांना आजचं लेक्चर आवडलं असेल. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चर संपल्याच्या नंतर, लेक्चर बंद झाल्याच्या नंतर कमेंट सेक्शन मध्ये नक्की जरूर कमेंट करून कळवा लेक्चर कसं वाटलं. आणि मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत लेक्चर पोहोचण्याचा प्रयत्न करा. आज मी तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.